28 जानेवारी रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर तात्काळ सरकारने शासकीय दुखवटा लावला आणि त्यावेळेलाच शासकीय निर्णय जे घ्यायचे नसतात ते देखील घेतल्याचा आरोप आता युवक काँग्रेसच्या अक्षय जैन यांच्याकडून करण्यात आलेला आहे। दुखवट्यादरम्यान काही निर्णय घेतलेले आहेत, काय हा सगळा प्रकार आहे आणि तुमचा आक्षेप कशासाठी? एकंदरीत 28 तारखेला संपूर्ण राज्य हे शोकमग्न होतं आणि संपूर्ण राज्यभरातून लोक दादांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी बारामतीत दाखल होत होते आणि त्याच दरम्यान दादाच्या म्हणजे दादांकडे जे आर्थिक अल्पसंख्याक विभाग जे होतं त्याच मंत्रालयातील काही अधिकारी हे दादांच्या मृत्यूच्या काही तासानंतर निधनानंतरच्या काही तासानंतर त्यांनी अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र देण्यास सुरुवात केली। आता मागच्या 3 महिन्यापासून म्हणजे ऑक्टोबर 12ला माजी मंत्री माणिकरावजी कोकाटे यांच्यामार्फत त्याला स्थगिती देण्यात आलेली आणि 19 नोव्हेंबरपासनं एकही प्रमाणपत्र विभागातर्फे देण्यात आलेलं नव्हतं। 27 जानेवारीपर्यंत जर एकही प्रमाणपत्र कोणत्याच संस्थेला राज्यातील देण्यात आलेलं नव्हतं आणि 28 तारखेला दुपारनंतर यांनी धडधडाट म्हणजे 75 शाळांना 20 संस्थाच्या 75 शाळांना यांनी प्रमाणपत्र देण्यात सुरुवात केलेली। आता आमचा प्रश्न आणि आक्षेप हा आहे की ह्याला जर स्थगिती होती, दादांचं निधन झालेलं आहे, दादा त्याच मंत्रालयातील म्हणजे दादा त्याच विभागाचे मंत्री होते, एवढं म्हणजे असंवेदनशीलपणा या अधिकाऱ्यांना कसं काय आणि का? जर तुम्हाला सुट्टी असताना तुम्ही एवढं कार्यतत्पर आहात की तुम्हाला संध्याकाळी 6:30 वाजता 7 वाजता 8 वाजता 9 वाजता तुम्ही अप्रूव्ह करताय। आता ते डिजिटली साईन असते याच्यावर, तर काही पुरावे तुमच्याकडे आहेत? आता डिजिटल साईन आहे। आता हे पोद्दार इंटरनॅशनल एज्युकेशन ट्रस्ट म्हणून आहे, स्पोर्ट ट्रस्ट मुंबई सिटी, 29 तारखेला इश्यूड। आता आमच्याकडे 28 तारखेला किती वाजता केलेलं आहे, 29 तारखेला किती वाजता केलं आहे, 30 तारखेला किती वाजता केलेलं आहे? जर मागच्या 3 महिन्यात एकही देण्यात आलेलं नव्हतं, पुढच्या 3 दिवसात एवढं 75 शाळांना का देण्यात आलं? नंबर 1। नंबर 2 प्रश्न असा आहे की ह्याच्यात ज्या दर्जा प्रमाणपत्र मिळाल्यानंतर त्या संस्थांना फायदा मोठ्या प्रमाणावर होत असतो, जेणेकरून जे अल्पसंख्याक समाजातील जे विद्यार्थी असतात त्यांना डायरेक्टली प्रवेश मिळतो। शिक्षक भरती आपण जे म्हणतो त्याच्यात TET यांना लागू होत नाही, RTE मार्फत या संस्था येत नाही, पदोन्नती प्रक्रियेत त्यांना खूप सवलती असतात। त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे ग्रांटेड हॉस्टेल जे असतात, लॅबोरेटरी जे असतात, त्यानंतर शाळा महाविद्यालयाला जे नूतनीकरणासाठी जे फंड्स मिळतात तो फंड्स कोट्यवधींमध्ये तो अनुदान मिळत असतो आणि हे जे आहेत सर्व आर्थिक फायद्यासाठी हे काही अधिकारी जे आहेत यांनी अक्षरशः म्हणजे आता शासन चालवत नाही। आपण कालचं प्रकरण बघितलं असेल अक्षयजी, मंत्रालयात अँटी करप्शनची रेड पडते, म्हणजे हा कंट्रोल शासनाकडे नाही, हा राजकीय विषय नाही आहे, परंतु किती असंवेदनशील शासनातील काही अधिकारी काही कर्मचारी झालेले आहेत। शासकीय दुखवटा लागू झाल्यानंतरच या सगळ्या डॉक्युमेंट्सवर सही झाली आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं असं? हो, नक्कीच। म्हणजे दुपारी आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी शासकीय दुखवटा यांनी प्रेससमोर येऊन शासकीय 3 दिवसात दुखवटा असेल आणि सरसकट शासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आलेली, त्यानंतर हे सर्व प्रकरण झालेलं आहे। काय मागणी आहे? मागणी एकच आहे, याच्यात जे कोणी अधिकारी असतील, जे कोणी कर्मचारी असतील, हा राजकीय विषय नाही, पुन्हा एकदा सांगतो, परंतु याच्यावर कारवाई होणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून हा मेसेज राज्यात प्रत्येक नागरिकापर्यंत जाईल आणि लोकांपर्यंत आणि अधिकाऱ्यांपर्यंत जाईल। नाहीतर हे लोक असेच ज्या पद्धतीने सरकार खायला बसलं, म्हणजे हे अधिकारी जे खायला बसलेत, तर याला स्टॉप असणं गरजेचं आहे। शासकीय दुखवटा होता, 3 दिवसांच्या सुट्ट्यासुद्धा जाहीर केल्या होत्या, त्यामुळे अल्पसंख्याक दर्जाच्या प्रमाणपत्रावर नेमकं कुठल्या अधिकाऱ्यांनी सही केली हे पाहणं आता महत्त्वाचं असेल आणि त्यासोबतच प्रशासन काय निर्णय घेतं हे देखील पाहणं औत्सुक्याचं ठरेल। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम TV न्यूज, पुणे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।